चालू सगळी तयारी झाली ना व्यवस्थित? आज महत्वाचा दिवस आहे, फेल जाता कामा नये. झाली तयार. नरसो, हा काय मूर्खपणा आहे? अगं असं काय करतेस ताई? असं ओवाळलं बिवळलं ना की माणसामध्ये वातावरणातली ताकद जाते. पूर्वी नाही का युद्ध मोहिमेवर जाणाऱ्या सैनिकांना ओवाळूनच पाठवायचे. तसंच आहे, आज समोर जवळजवळ युद्धाला चाललाय की. आला. अरे च्या, हे काय कोणसा वाढदिवस वगैरे की काय? नाही नाही, वाढदिवस नाहीये. आज तुझ्या आणि सुमनच्या बोलण्याचा शुभारंभ होणार आहे ना, म्हणून हे सगळं. चालू समर, तुमच्यातला आबोला काही ठीक नाही. हा, आजपासून बोल तिच्याशी. समर, अनुराधाचं बरोबर आहे. तुझ्यात आणि सुमित जे कोल्ड वॉर सुरू आहे ना, त्याचं विसर्जन करा आता. हो, नाही म्हणजे मी प्रयत्न करतोच आहे. नाही नाही, प्रयत्न नाही. हा, मला परिणाम पाहिजेत. आणि मी तुमच्याशी गोड बोलते याचा गैरफायदा घेऊ नका तुम्ही दोघं. आता सुद्धा तुम्हा दोघांना एकत्र जायला काय झालं होतं? ही का गेली पुढे निघून? अनुराधा, अगं मोदक करायला सुमी पुढे गेली. हो का? तसं असताना तर मी ट्रकभर मोदक पाठवून दिले असते घरी, पण तिने माझ्या लेकाला असं एकटं सोडून जायला नको होतं. ते एका घरात राहून हे वैर काय मला चालणार नाही. अगं नाही मम्मा, आमच्यात वैर वगैरे काही नाहीये. ते फक्त जे काय असेल ते, पण ते मला खपणार नाही. सांग तिला तसं. हो, चांगलं ठणकावून आणि बजावून सांग. आणि त्यासाठी तुला धैर्य यावं म्हणून हे सगळे. हे चालू. विजयी भव. आणि येताना एकत्र या. हो मम्मा, बरं येतो मी. बिस्लत, ताई तुला काय वाटतंय, आज तरी बोलतील ना दोघं? वकिलाला फोन करणार. जर आज ती खानावळवाली बोलली नाही तर तिला आपल्याकडून डिवोर्सची नोटीस पाठवायची. अनुराधा, अगं हे काय? जे तुम्ही ऐकलं तेच. आणि तुम्ही मोदकासाठी त्या खानावळवालीची बाजू घेऊ नका. आणि काय हो, आजपर्यंत मी तुमच्याशी कधी बोलले नाही असं झालंय? नाही, तूच बोलतेस आणि जरा जास्तच बोलतेस. भाऊजी, अहो बोलणं महत्वाचं आहे. तेच तर होत नाही ना समर आणि सुमन मध्ये. नाही नाही, माझा निर्णय ठरलाय. एकतर ती खानावळवाली बोलेल आणि नाही तर उद्या आपल्याकडून तिला डिवोर्सची नोटीस जाईल. अच्छा, म्हणजे काही झालं तरी आपल्याच मनासारखं होणार आहे. वा ताई वा. होय बबन, गणपतीचं विसर्जन नदीत नाही का करायचं? नाही व नाही, घरच्या घरीच करायचं. आणि ती माती आहे की नाही, फुलझाडासाठी वापरायची. असं आहे होय. अरे वा, छान आहे की. म्हणजे प्रदूषण नाही आणि काही नाही. मग गेल्या वर्षी पण असंच केलं होतं. हो का? कसला गणपती म्हणतात? हा ना, हा ना, हा ना. इको फ्रेंडली गणपती असं म्हणतात त्या. कशी आहे का तब्येत? हा हा, बरी बरी. काय झालं? कोण आजारी आहे? ते आधी मी जिथे राहत होते ना, त्यांच्या ते घरमालकाच्या बायकोची तब्येत बिघडली होती. आता बरी आहे, तिकडेच गेले होते मी. सुमे कुठे? आतमध्ये मोदकाची तयारी करते. आलेच मी. आवर लवकर. झालं जाधव साहेब, कदम साहेब, आता गणपतीचं विसर्जन केलं का नाही, सुमीच्या हातचं मोदक खायचं. छान. अरे वा, मस्त तयारी चालू आहे की. चला, म्हणजे आज आम्हा सगळ्यांना गोड मोदक खायला मिळणार. तर अगं गणपती म्हटलं गोड मोदक पाहिजेच की. पण हा गोडवा नुसता मोदकात असून उपयोगाचा नाही, माणसाच्या मनात पण असायला पाहिजे ना. आणि मनातला गोडवा सगळ्यात महत्वाचा. अगं देवाला बी मनातलाच गोडवा आवडतोय. मग तू का कडवटपणा घेऊन बसलीस? म्हणजे सुमे, राग सोडून दे. अगं तू का बोलत नाहीये समर सरांशी? का आता आयुष्यभर दोघं बोलणारच नाही तुम्ही? नाही रागिनी, खर तर मला बी लय कंटाळा आलाय बघ या धुसफुशीचा. सुमे, मग आज या धुसफुशीचं विसर्जन करून टाक.
मी माप तयार आहे, पण तुझे साहेब तयार नको का? घ्या, तर सर पण हेच म्हणत असतील. सुमे, मला वाटतं तुम्ही दोघांनी पण पावलं उचलायला पाहिजेत. या 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 जावई बाप. घ्या, नाव काढलं आणि सर हजर. 100 वर्ष आयुष्य था समर सरांना. सुमे, तू आवर पटकन. मी बोलू का सरांशी? मी बोलते. धर. या बस या. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. माझं पण गुड मॉर्निंग. माझं राहिलं होतं अहो. गुड मॉर्निंग. झाली सगळी तयारी? हा, मोदक बिदक सगळं झाले. ते पण झालेत, गोड आणि एकदम मस्त. सर, तुम्ही आज पण सुमीशी बोलणार नाही आहात का? हा, आता तिची इच्छा असेल तर. सर, तिची इच्छा आहे पण भाव खाते. आय नो. पोरीचं काय करावं तेच कळना झालंय मला. अहो जाधव साहेब, एवढं समजून सांगून पण ऐकणच झाली. हे डोक्यात हवा गेली कोणाच ठाऊक. तात्या, ते हवा वगैरे काही नाही, ते नखरे असतात आमच्या मुलींचे आणि मुलांनाही ते आवडतात. काय सर? मला पण असलं नखरं लय आवडते. बबनराव, मी समर सरांना विचारलं. सर, आता हे असं किती दिवस तुम्ही दोघं बोलणार नाही? ती दाखवत नाहीये पण तिला खूप वाईट वाटलंय. हा सर. मी बोलणार नाही असं कुठे म्हटलंय पण? हा, मग आज बोलून टाका. जे झालं ते झालं. सगळं विसरा आणि बोला. या. चला, आता नुसतं गप्पा झालत बसणार आहे का काय? नाहीतर पुढचा गणपती यायचा. आरती करायची आहे ना मग? हो, चला करूया. मोदकाची तयारी बी झाली. आणि सूर्या, यंदा शेवटची गणपतीची आरती आहे ना, जोरात झाली पाहिजे. काय जोड्याने होऊ देत आरती. हा, चला जोडीने. समर. गणपती बाप्पा सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाची, पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उत्शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गणपती बाप्पा मोरया! मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया! मंगल मूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पुढच्या वर्षी 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. ह्या टायमाला बी झाड लावायचं. लावा लावा प्रेमाचं झाड लावा दोघांनी पण. थांबा. वा वा वा. चला म्हणजे आता दोघांचं बी भांडण मिटलं. चला आता सगळ्यांनी मोदक खायला. हा, चला चला. तू मोदकाचं बघ मी आवडते. चला. बाबने घ्या जाऊ बाब. मागच्या टायमाला मोदक कसा खायचा शिकवलेलं विसरला वाटतं. हॅलो सुमी साहेब विसरलो की ग. सुमी मागच्या टायमाला तू साहेबांनी भरलं होतं का ना तसं आत्ता पण भरी होती म्हणजे साहेबांच्या देण्यात येईल पाठदिशी. भरी भरू. मी का म्हणून हात नाहीत काय असे. अगं सुमे भरव की. हा नाही त्या निमित्तानं आम्हाला पण कळेल की तुमच्या दोघांमध्ये आता अजिबात राग नाहीये ते. हा तुम्ही अग बरोबर बरं अगं लवकर भरू. बरोबर. अरे भरू घे पड पड तशी. भरू. आणि सांग कसा खायचा तो. हा. ह्यो मोदक असा घ्यायचा. ह्यावर असं तूप टाकायचं आणि हे असं भरवायचं. साहेब नाव घ्या नाव. नाही सुमीचं नाव घ्या. तुम्ही नाही आव तसं नाही. नवरा बायकोनं एकमेकाला घास भरविला की नाव घ्यायला लागतं. तसं नाव घ्या. नाव म्हणजे ते असं उखाणा उखाणा घ्या. एक होती चिव एक होता काऊ. एक होती चिव एक होता काऊ. मिसेस मुख्यमंत्री आहेत की रुसूबाई रुसू. सुमी आता तू नाव घे. आता तू घे नाव. मी का म्हणून मला कुठं घास भरवलाय. अरे बाप हे बरोबर आहे बरोबर आहे. हा सर बरोबर. हा असा मोदक घ्यायचा तो असा फोडायचा त्यात अशी तुपाची धार टाकायची आणि असा सुमीला भरवायचा. आता घ्या नाव. संसारात मायेसंगट पाहिजे विश्वासाची जोड. संसारात मायेसंगट पाहिजे विश्वासाची जोड. समररावांचं नाव घेते मोदक भरवून गोड. याला म्हणतात उखाणा. घे आता तो. काय रे बाबा बोल बाबा. नानासाहेब अहो समर साहेब आणि सुमीच्या भांडणाचं विसर्जन झालं. दोघं मी बोलायला लागले. अहो काय सांगतोयस काय बबन. अरे माझ्या बाळा बबन. काय समर आणि सुमीच्या रागाचं विसर्जन झालंय. सुमन बोलली. हो हो
अब आया ऊंट पहाड़ के नीचे. समोर सुमी आले शालू ताई, समोर सुमी आले, लवकर खाली आहे. आली ग माझी बाय. कशी आहेस सुमे? अगं तू नव्हतीस ना, घर पार रिकामं झालं होतं, करमलंच नाही. आली का सुनबाई? आता कशी घराला शोभा आली. ताई तिला ओवाळ आणि कार्यक्रमाची शोभा अजून वाढव. हे घे. मामा सारखं सारखं कसला औक्षण? अरे सुमन घरी आली आहे ना परत. मग आणि शालन गीताला सांग म्हणो मस्त कडक चहा कर. आल्या आल्या माझ्या सुनेला कामाला लावू नका, दमली ती. सांगते की गीताला. अगं हे डबा कसला? मामी साहेब ते मोदक आणलेत गणपतीचा प्रसाद म्हणून. बरं आता सगळा वाद एकमेकांवरचा राग विसरून मिळून राहूया. वा, याला म्हणायचं संस्कार. ताई मॅडम नशीब लागतं बरं का अशी सून मिळायला. बर सुमन दे मोदक खाऊया आपण. नाही मामासाहेब, सगळ्यांनी मिळून खायचं. मामा म्हणजे कुठे आहेत? अगं ते जरा बाहेर गेले ते नाही मग रातच्या जेवणाला खाऊया. बर तू म्हणशील तसं. बरं जा खोली जा, हातपाय तोंडू, मग बोलूया आपण. जा होय. जा. समर ये ना जरा बस. काय झालं? अरे ताईला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. समर तू बोललास का सुमनशी? कशाबद्दल? अरे असं काय करतोस? चेअरमन पदाच्या राजीनाम्याचं. नाही अजून बोललो नाहीये, पण आज रात्री बोलेन मी. डोंट वरी. पण नक्की बोल हा. म्हणजे काय आहे, सुमनला उगाच त्या राजकारणाच्या दलदलीत अडकवायला नको आपण. झेपणार नाही तिला. कशाला बिचारीला ओझ. हो. हा म्हणजे आज फिक्स करून टाक. रात्री बोल, उद्या राजीनामा. नाहीतरी ताईनी संचालक मंडळाची मीटिंग बोलवलीच आहे उद्या. बोलेल रे तो, उगाच त्रास देऊ नकोस त्याला. मी जा बाळ, तू पण फ्रेश होणी. ताई तू खात्री आहे माझी सुमन राजीनामा देणार. म्हणून तर मी उद्या संचालक मंडळाची मीटिंग बोलवली आहे ना. लय कटाला आवाज. हा घ्या मस्तपैकी गरम गरम गोड गोड शिरा. अरे वा सूर्या, हा आज काय विशेष? अरे जावई बापूचं सुमीचं भांडण मिटलं ना, म्हणून तुमचं तोंड गोड कराय शिरा. सुरेश तुला तोंड गोड करायला शिऱ्याशिवाय जगात दुसरं काय सापडत नाही का काय? उठ सुट आपलं शिरा खावा, शिरा खावा, शिरा खावा. तू उग शिरा ताणून बोल नगस. माझ्या शिरा कापल्या तरी त्याच्यातनं बसा बसा शिरा बाहेर येईल. तू नग का मुद्दीकड नाही मी नग कुठं म्हणले तेव्हा ती पाहिजे की मला पण पाहिजे. माझं पण तोंड गोड व्हायला नको होय. रागिनी अगं संपतोय की नाही तुझा फोन? शिरा गारवायला लागलाय. लई काम करते बाबा ही पोरगी. नाही नाही नाही, माझं काही बोलणं नाही झालं. पण तुम्हाला विषय कळला असेल ना? अच्छा बरं ठीक आहे, उद्या बोलू. हो गुड नाईट. तात्या उद्या ताई मॅडमने संचालक मंडळाची मीटिंग बोलवली. का? बहुतेक सुमीच्या राजीनाम्यासाठी बोलवली दिसते. हा हे बेस. सुमीनं कारखान्याचा राजीनामा देऊन सगळ्या वादावरती पडदा घातलेला चांगला. मग काय तर त्या चेअरमन पदामुळे लय म्हणजे लय भानगडी झाली. त्या उगाच डोक्याला ताप. अरे पण बबन, मी काय म्हणतोय, तुम्ही चेअरमन झाली म्हणून तिचा सत्कार करायचं म्हणतोय रे मी. आपण माग नाही का जावई बापूंचा सत्कार केला होता? ए हरी तात्या, सत्कार बित्कार काय नको. आत्ताशी कुठं भांडण मिटलंय, परत नवीन कुठानं नको. आणि
अरे सूर्या, कारखान्याची चेअरमन झाली सुमीनं आपल्या गावाचं नाव गाजवलंय आणि सुमी आपल्या गावची शान आहे शान. तिचा सत्कार करायला नको म्हणतो याचं वैर. हा अरे तात्या, पर तुम्ही आता शिरा खावा आणि सत्काराचं गप विसरा. तुम्ही आता राजीनामा देऊन फक्त संसारावर ध्यान द्या ना. परत त्या ताई मॅडमची नाराजी नको आपल्या सुमीवर. कारखान्याचं राजकारण सुमी नाही, ताई मॅडम बघतील. आपण त्या फंदात पडाय नको. ताई मॅडमचं राजकारण ताई मॅडमच्याच घशात घालणार आहे मी.